अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी पदार्थाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नागपूरसह विदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटली। हलबा समाजासह कोष्टी व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला। सोशल मीडियावरती निषेधाच्या पोस्ट व्हायरल झाल्या। तर सावजी हा केवळ खाद्यपदार्थ नसून विदर्भाच्या अस्मितेचा भाग असल्याचा मुद्दाही पुढे आला। या वादामुळे आता सावजी म्हणजे नेमकं काय, तो केवळ झणझणीत मटणाचा प्रकार आहे की त्यामागे मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास दडलेला आहे, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि त्याचाच आढावा आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। सावजी हा खाद्यपदार्थ आणि त्याच्या परंपरेबद्दल समजून घेण्याआधी हा वाद मुळात सुरू कुठून झाला ते देखील जाणून घेऊया। तुकाराम मुंढे यांनी विदर्भातील एका कार्यक्रमात मी सावजी खाल्लं तर 1 महिना आजारी पडेन असं वक्तव्य केलं। या विधानावरून वाद निर्माण झाला। टीकाकारांचं म्हणणं आहे की एखाद्या पदार्थाच्या आरोग्यविषयक परिणामांवर चर्चा करणं वेगळं आहे आणि त्या पदार्थाशी जोडलेल्या संस्कृतीबद्दल सर्वसाधारण भाष्य करणं हे वेगळं आहे। त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली। दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख म्हणून सुरक्षित अन्न, स्वच्छता आणि दर्जेदार अन्न निर्मितीवरती भर देणं ही मुंढे यांची वैधानिक जबाबदारी असल्याचं देखील मत व्यक्त केलं जातंय। त्यामुळे या वादाकडे आता भावनिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही अंगांनी पाहण्याची गरज आहे। आता वळूयात सावजी या मूळ विषयाकडे। सावजी म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो लाल भडक रस्सा आणि झणझणीत मटण आणि त्याचबरोबर खास मसाल्याचा दरवळ। मात्र सावजीची ओळख एवढ्यावरच मर्यादित नाही। विदर्भातील अनेक पिढ्यांनी जपलेली ही एक समृद्ध पाक परंपरा आहे। नागपूरच्या खाद्य संस्कृतीत सावजीला जे स्थान आहे ते पुण्याच्या मिसळीला किंवा कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रस्त्याला आहे। त्यामुळे सावजीवरील टीका किंवा टिप्पणी झाली की ती केवळ एका पदार्थावरील प्रतिक्रिया राहत नाही, तर अनेकांच्या सांस्कृतिक भावना आणि स्थानिक अस्मितेशी जोडली जाते, असं खाद्य संस्कृतीचे अभ्यासक सांगतात। सावजी या खाद्य संस्कृतीचा उगम नेमका कुठून झाला याची अधिकृत सरकारी नोंद तर उपलब्ध नाही। मात्र हलबा समाज आणि कोष्टी समाजातील ज्येष्ठांच्या माहितीनुसार 1877च्या सुमारास उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी नागपुरात इम्प्रेस मिल सुरू केली। त्यानंतर मध्य प्रदेशातील हलबा कोष्टी विणकर समाज मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी नागपुरात आला। या समाजातील महिलांनी घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या खास झणझणीत मसाला आणि मटण, चिकन शिजवण्याची परंपरा जी होती, पारंपरिक पद्धत ती जपली। पुढे हीच पाकशैली सावजी म्हणून ओळखली जाऊ लागली। सुरुवातीला हे पदार्थ केवळ घरगुती समारंभ आणि पाहुणचारापुरता मर्यादित होते। त्यानंतर मिलमधील कामगार, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली। कापड उद्योगाला उतरती कळा लागल्यानंतर अनेक कुटुंबांनी छोट्या खानावळी सुरू केल्या आणि सावजी नागपूरची वेगळी ओळख बनली। नागपुरात महाल, इतवारी, गणेशपेठ, सतरंजीपुरा शहराच्या नव्या भागापर्यंत सावजी भोजनालय आहेत। नागपुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी संत्र्यांइतकाच सावजी जेवणाचा अनुभवही आकर्षणाचा विषय बनला आहे। गेल्या काही दशकात सावजी खाद्य संस्कृतीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे। मसाला तयार करणारे उद्योग, मटण व्यवसाय, पोल्ट्री, भाजीपाला, केटरिंग, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला त्यातून मोठी चालना मिळाली आहे। नागपूरची खाद्य ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात सावजीचा मोठा वाटा आहे। आता सावजी म्हणजे फक्त तिखटपणा आहे का, असा देखील प्रश्न अनेकांना पडतो। मात्र सावजीची खरी ओळख ही तिच्या मसाल्यामध्ये आहे। प्रत्येक घराण्याचा मसाला, त्याचं प्रमाण आणि पदार्थ शिजवण्याची पद्धत ही वेगळी असते। अनेक कुटुंब आजही मसाल्याची कृती गुप्त ठेवतात, त्यामुळे प्रत्येक सावजी हॉटेलची चव ही वेगळी असते। ही पाककला पिढ्यानपिढ्या जपली गेल्यामुळेच तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। शिवाय झणझणीत सावजी खाल्ल्यानंच पोट बिघडतं असा निष्कर्ष काढणंही योग्य ठरत नाही। पचनाच्या तक्रारी केवळ सावजीमुळे होत नाहीत। व्यक्तीची शारीरिक प्रकृती, त्याचबरोबर तिखट पदार्थ सहन करण्याची क्षमता, अन्न तयार करतात त्यावेळी पाळली गेलेली स्वच्छता, मांसाचा दर्जा, वापरलेलं साहित्य आणि खाल्लेल्या अन्नाचं प्रमाण या सर्व बाबी त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात। कोणताही पदार्थ अतिप्रमाणात किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे एखाद्या खाद्य संस्कृतीला दोष देण्यापेक्षा सुरक्षित अन्न निर्मिती, दर्जेदार कच्चा माल आणि स्वच्छतेच्या निकषांवर भर देणं हे अधिक महत्त्वाचं आहे।
तसं पाहायला गेलं तर सावजी खाद्य संस्कृतीचा शास्त्रीय आणि ऐतिहासिक अभ्यास अजूनही मर्यादित आहे. तिचा उगम, विविध समाजांचं योगदान आणि नागपूरच्या आर्थिक सामाजिक विकासातील भूमिका याचं अधिकृत दस्तऐवजीकरण देखील होणं आवश्यक आहे. इतिहास अधिक समजला तर अशा वादांमध्ये भावनांपेक्षा तथ्यांना अधिक महत्त्व मिळेल. सावजीवरून निर्माण झालेला वाद काही दिवसांनी शांत होईल, मात्र या निमित्तानं विदर्भाच्या एका महत्त्वाच्या सांस्कृतिक वारशाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. कोणत्याही खाद्य संस्कृतीचं मूल्य केवळ तिच्या चवीत नसतं, तर ते तिच्या इतिहासात, परंपरेत आणि समाजाशी असलेल्या नात्यातही असतं. त्यामुळे सावजीकडे केवळ झणझणीत मटण म्हणून नव्हे, तर विदर्भाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग म्हणून पाहण्याची गरज आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.